तर या होत्या आतापर्यंतच्या हेडलाईन्स आणि आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे। खरं तर धाकधूक प्रचंड वाढलेली आहे उमेदवारांची आणि महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार या सगळ्याची एकच चर्चा सुरू आहे। गुरुवारी सकाळी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून निवडणूक आयोगाने त्याची जय्यत तयारी केली आणि ती आता पूर्ण झाली आहे। त्यासाठी 25,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 25,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। 2 लाख पोलिसांचा खडा पहारा। अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत। त्यासाठी निवडणूक आयोगाची तयारीही पूर्ण झाली आहे। 288 विधानसभा मतदारसंघांसाठी राज्यात 269 ठिकाणी गुरुवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। एका टेबलसाठी 1 पर्यवेक्षक आणि 2 सहाय्यक असे 3 मतमोजणी कर्मचारी असणार आहेत। प्रत्यक्ष मतमोजणी करताना मतदारसंघातील कोणत्याही 5 बूथच्या व्हीव्हीपॅट मधली मतमोजणी केली जाते। व्हीव्हीपॅट मधली मतं आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी केल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होते। सगळ्यात आधी ईटीपीबी अर्थात इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट बारकोडच्या माध्यमातून मोजली जातात। तसंच टपाल मतांची गणनाही सुरुवातीलाच केली जाते। सरासरी प्रत्येक टेबलला 1 मायक्रो निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे। उमेदवार प्रत्येक टेबलानुसार आपला प्रतिनिधी नियुक्त करू शकतो। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले। मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतांची आकडेवारी जाहीर केली जाईल। सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपकही लावण्यात आले। ज्या ठिकाणी कमी केंद्र होती, पोलिंग स्टेशन ज्या ठिकाणी कमी आहेत त्या ठिकाणचे राऊंड कमी होतील आणि ते निकाल लवकर मिळतील अशी अपेक्षा आहे। आता घोडा मैदान अगदी जवळ आलंय। राज्याच्या जनतेनं मतदानातून आपला फैसला सुनावलाय। आता प्रतीक्षा आहे ती निकालांची। प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीची सगळी तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे। सर्व मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। मतमोजणीची तयारीबद्दल निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्यावर आहे आणि निवडणूक आयोग सर्व यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे। आपल्यासोबत अतिरिक्त निवडणूक अधिकारी जे आहेत दिलीप शिंदे आपल्यासोबत आहेत। साहेब, यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे, कशा पद्धतीने तयारी या ठिकाणी केली आहे? मतमोजणीची संपूर्ण तयारी आता पूर्ण झालेली आहे। जो स्टाफ लागतो आपल्याला मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, असिस्टंट आणि बाकीचा जो स्टाफ असतो त्याची ट्रेनिंग 3 वेळा झालेली आहे। आपले 288 विधानसभा क्षेत्रामध्ये 288 मतमोजणीची केंद्र आहेत। ती साधारणतः 269 लोकेशन्सवरती आहेत आणि प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये 14 ते 20, काही ठिकाणी 14 टेबल आहेत, काही ठिकाणी 20 टेबल आहेत। या टेबलवरती मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि शेवटचा राऊंड संपेपर्यंत ती चालू राहील। सर, एक सर्वात महत्त्वाचा विषय ज्याला आपण म्हणू शकतो की अपेक्षित निकाल हे कधीपर्यंत या ठिकाणी संपूर्ण निकाल येण्याची शक्यता आहे? साधारणतः ज्या ठिकाणी कमी केंद्र होती, पोलिंग स्टेशन ज्या ठिकाणी कमी आहेत त्या ठिकाणचे राऊंड कमी होतील आणि ते निकाल लवकर मिळतील अशी अपेक्षा आहे। साधारणतः दुपारनंतर सगळे निकाल यायला सुरुवात होईल। सर, किती अधिकारी आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे? प्रत्येक मतदान केंद्राच्या मध्ये रिटर्निंग ऑफिसर, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर, त्यानंतर जेवढे टेबल आहेत त्या प्रत्येक टेबलवर 1 सुपरवायझर, 2 असिस्टंट आणि प्रत्येक टेबलला 1 मायक्रो ऑब्झर्वर एवढे त्या केंद्रामध्ये असतात
याशिवाय टॅब्युलेशन करण्यासाठी जो स्टाफ लागतो, संपूर्ण टेबलची गणना करणे, त्याची बेरीज संपूर्ण राज्यात किती असतील? 10,000च्या वर एकूण अधिकारी कर्मचारी या संपूर्ण कामामध्ये असतील आणि पोलीस बंदोबस्त हा संपूर्ण मतदान केंद्राच्या काउंटिंग सेंटरच्या जवळ आणि पूर्ण शहरामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये हा पुरेसा बंदोबस्त आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गेल्या काही वर्षात काँग्रेसला खिंडार पाडत भाजपनं लातूरचा गड सर केला, पण या गडात झालेल्या बंडखोरी आणि नाराजीनं उमेदवारांसमोरच्या अडचणी वाढल्यात. कारण नाराजी व्यक्त करण्यासाठी आता अनेकांनी नोटाला पसंती दिल्याचं कळतंय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. बंडखोरांमुळे उमेदवारांची धाकधूक वाढली. नाराजांची लातूर ग्रामीणमध्ये नोटाला साथ. बंडखोर नाराज, गणित बिघडवणार. दिलीपराव देशमुख, रमेशप्पा कराड, अरविंद पाटील निलंगेकर, सुधाकर भालेराव. लातूर जिल्ह्यातील या भाजप नेत्यांच्या नाराजी आणि बंडखोरीनं ऐन निवडणुकीत भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजवली आहे. स्वर्गीय विलासराव देशमुखांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विलासरावांचे पुत्र धीरज देशमुख मैदानात उतरलेत. पण भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला सुटल्यानं भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. रमेशप्पा कराड यांनी केलेलं बंड भाजपच्या नेत्यांनी शमवलं असलं तरी इथं कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केल्यानं नोटाला रेकॉर्ड ब्रेक मतं मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. मोठं शक्ती प्रदर्शन करत बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या अहमदपूरमधील दिलीपराव देशमुखांमुळे भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. 20 वर्ष भाजपमध्ये काम करणाऱ्या दिलीपराव देशमुखांचं यावेळीही तिकीट कापलं गेलं. त्यामुळे त्यांनी बंडाचं निशाण फडकावलं. त्यांना मिळालेल्या मोठ्या समर्थनानं भाजपच्या विनायकराव पाटील आणि राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांच्या समोर तगडं आव्हान निर्माण केलंय. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांची नाराजी औसा विधानसभेच्या निकालात निर्णायक ठरू शकते. तर तिकडे उदगीर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांची नाराजी भाजपला आसमान दाखवू शकते. आदरणीय पंकजाताई, आदरणीय चंद्रकांताताई भरभरून शुभेच्छा दिलेल्या की भैया तुम्हाला कुठेही पैसा कमी पडला तर हे सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री आहे. हक्काने तुम्ही तुमच्या जिल्ह्याला घेऊन जाऊ शकता आणि तो तुम्ही भूमिपूजन लोकार्पण सोहळा करून घ्या अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि ते आमच्या दोघात चर्चा झाली आणि म्हणून आज हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामुळे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पश्चात भाजपनं काबीज केलेला हा लातूरचा गड विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचा गड बनलाय. त्यामुळे नाराज आणि बंडखोरांनी इथल्या उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढवली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, लातूर. दरवर्षीप्रमाणे यावेळीही पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय गप्पांचा कट्टा रंगला. त्यात उमेदवार, पत्रकार आणि पक्षप्रवक्ते सुद्धा आपापले अंदाज मांडत होते. एकीकडे न्यूज 18 लोकमतसह बहुतांश एक्झिट पोल युतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवत असताना वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनीही आपापले अंदाज वाडेश्वर कट्ट्यावर मांडले, तर काहींनी पुन्हा एकदा EVM वर शंका उपस्थित केली. पाहुयात या सगळ्यांनी नेमकं काय म्हटलंय. एकंदरीत पुणे शहरातलं वातावरण निश्चित कोणाला सांगता येणार नाही. मी असेल, डॉक्टर देसाई आणि श्रीकांत शिरोळे आम्ही एका पक्षाचे असल्यामुळे आम्ही तिघजणं संपूर्ण पुणे शहरामध्ये मतदान केंद्रामध्ये फिरत होतो. कट्टा सोडला तर भाजपचा चिंतन आमच्याबरोबर नसतो, कट्ट्यावरती मात्र असतो. पण एकंदरीत वातावरण आम्हाला आघाडीच्या बाजूने चांगलं वाटलं आहे. अर्थात मतदार राजात आतमध्ये गेल्यानंतर कोणतं बटन दाबतो याची कल्पना नाही. ते सगळं तुम्ही उद्या आम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून दाखवाल. पण एकंदरीत गेल्या वेळची परिस्थिती भाजपला नाही एवढं मात्र निश्चित. पुण्यामध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. प्रयत्न केला होता पुणे शहर शिवसेनेला 1 किंवा 2 जागा मिळाव्या. बंडखोरी आता सगळ्याच पक्षामध्ये झालेली आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने माइंड सेट केलेलं यावेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI इथले निवडून द्यायचं. त्याच पद्धतीने जे एक्झिट पोल आले ते किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक चांगले निकाल लागतील आणि पुणे शहरातल्या 8च्या 8 जागा या महायुतीचे उमेदवार निवडून येतील.
यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा महासंग्राम. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाच प्रकारे केदारनाथाचा धावा केला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सपत्नीक केदारनाथच्या चरणी लीन झाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास उरलेले असताना फडणवीसांनी भोलेनाथाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे आपल्या या दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाच प्रकारे केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं. त्यांच्या या देवदर्शनाची देशभर चर्चा झाली. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्र्यांनीही निवडणूक निकालापूर्वी केदारनाथाचं दर्शन घेतलंय. गेले काही दिवस निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या नेत्यांनी मतदानाच्या नंतर कुटुंबासोबत वेळ घालवणं पसंत केलं, तर मुख्यमंत्र्यांनी थेट केदारनाथ गाठलंय. खरं तर भाजपनं ही विधानसभेची निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच लढवली नाही, तर भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना प्रोजेक्ट केलं गेलं. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून काढलं होतं. आता एक्झिट पोलमध्येही भाजप शिवसेनेला घवघवीत यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गुरुवारी निवडणूक निकाल जाहीर होणार असून त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी भोलेनाथाला कुठलं साकडं घातलं याविषयी मात्र सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा केदारनाथ उद्या मुख्यमंत्र्यांना पावतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा महासंग्राम. उद्याच्या निकाला आधीच काही ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी पाहायला मिळते. पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या नावाचे बॅनर्स पाहायला मिळाले, तर मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या नावाचे फलक झळकतायत. खरं तर मावळमध्ये काटेकी टक्कर आहे, कारण भाजपनं राज्यमंत्री बाळा भेगडेंना उमेदवारी दिली, तर दुसरीकडे भाजपनं उमेदवारी नाकारलेल्या सुनील शेळके यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी देत मैदानात उतरवलं. त्यामुळे बाळा भेगडे यांची लढाई चुरशीची झाली. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्याच्या निकाला आधीच सुनील शेळके यांच्या नावापुढे आमदार असं विशेषण लावून त्यांना आमदारकी बहाल केली आहे. त्यामुळे तालुक्यात या बॅनरबाजीची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 100हून अधिक जागा मिळतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी व्यक्त केलाय. तर सेनेनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पुढच्या 5 वर्षात पूर्ण करू असंही त्यांनी सांगितलंय. शहरामध्ये जसं निवडणूक आहे तसं पुणे जिल्ह्यामध्ये निवडणूक आहे, आपल्याला कल्पना आहे. आणि आज कालपासून सगळे काय ओपिनियन पोल झाले याच्यावरती भरपूर चर्चा चाललेली आहे. परंतु मला असं वाटतं की 100च्या वर जागा शिवसेनेला निश्चितपणाने मिळणार आणि शिवसेना भाजप महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार. याच्यामध्ये सगळ्या ओपिनियन पोल्समध्ये आपल्याला जनतेचा जो खरा पोल आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने आशीर्वाद मिळणार आहे. तेव्हा याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण एक महत्त्वाची आठवण, उद्या सकाळी 6 वाजल्यापासून न्यूज 18 लोकमतवर पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा महानिर्णय.